टाकळी बांध केंद्राचे केंद्रप्रमुख सहकेंद्रप्रमुख आदरणीय शिंदे सर यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचंय. मोरे सर यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. नवीन शाळा खोलीचं उद्घाटन तसेच डिजिटल कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. एक मिनिट सर, एक मिनिट सर या ना. त्यानंतर टाकळी बांध शाळेचे आमचे मित्र कानडे सर यांचंही या निमित्त आगमन झालेलं आहे. त्यांचंही शाळेच्या वतीनं मी स्वागत करतो. शिक्षक आनंद वाघ सर यांनी रंग्या कादंबरीचं लेखन केलेलं आहे. ती कादंबरी पूर्ण झालेली आहे. सदर कादंबरीचं आपण 1-2 मिनिटांमध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण त्या कादंबरीचं प्रकाशन करणार आहोत. जवळजवळ घुमनदेवला आल्यापासून वाघ सरांनी 7 पुस्तकं लिहिली. त्यातले 7ची पुस्तकं महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे आपले जे पुस्तकं असतात त्यांच्या प्रसिद्धीमध्ये त्याच्यामध्ये ते पुस्तकं महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेले आहेत. त्यातले 2 पुस्तकांचा त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जो सिलेबस तयार केलेला असतो त्या सिलेबसच्या कमिटीवर त्यांना घेतलेला आहे. म्हणजे घुमनदेवला आल्यापासून त्यांनी 7 पुस्तकं लिहिली. त्यांची प्रतिभाशक्ती जागृत झाली म्हणून आपण ह्या कार्यक्रमामध्ये 1 5 मिनिटाचा कार्यक्रम त्यांचा ठेवलेला आहे. मी वाघ सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात घ्यायचंय. वाघ सर. टाकळी बांध केंद्राचे आमचे मार्गदर्शक केंद्रप्रमुख आदरणीय शिंदे सर, त्यानंतर श्रीरामपूर तालुक्याचे आदरणीय चंद्रकांतजी मोरे सर, कुमार कानडे सर, त्यानंतर अनिलजी गायकवाड सर, या सर्व शिक्षक बांधवांचे शाळा व्यवस्थापन समिती घुमनदेव यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. एक 2 मिनिटात आपण आनंद वाघ सरांनी लिहिलेल्या रंग्या कादंबरीचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती की 2 मिनिटं उभा राहून आपण पुस्तकांचं प्रकाशन करूया. एकदा सर्व माता भगिनी सर्व ग्रामस्थ यांना टाळ्या वाजवून आपल्या आनंद वाघ सरांसाठी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी आदरणीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते कादंबरीचं प्रकाशन करायचं आहे. जोरात टाळ्या वाजवा जरा. कादंबरीचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे.
मध्ये आपण छोटासा सत्कार आयोजित केलेला आहे. तर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपले मार्गदर्शक ज्यांनी आपल्याला शाळेसाठी प्रथमतः जागा दिली आणि पूर्ण सहकार्य आपल्याला केलं, ज्यांच्यामुळे आज ही भव्य दिव्य इमारत आज इथे उभी आहे, असे सप्तलिंगी आश्रमाचे मठाधिपती आदरणीय नटराजजी महाराज यांचा सत्कार मी आमच्या काकडेबांध केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय गोरखनाथ शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सन्मान करावा. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या गावात ज्यांची 10 वर्ष सर्व्हिस झाली, या गावात आल्यानंतर शाळा काय असते हे ग्रामस्थांना ज्यांनी दाखवून दिलं आणि आज ते 1 वर्ष झालं त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांची सर्व्हिस 3 वर्ष बाकी होती, परंतु काही गोष्टी त्यांना आवडल्या नाही. अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य ज्यांनी या शाळेचा विकासाचं छोटंसं रोपटं इथं लावलं होतं. प्रत्येकाच्या पालकामध्ये घर निर्माण केलं होतं. आज आम्ही प्रत्येक घरी गेलो, कुठं गेलो तरी आम्हाला ज्यांची आठवण करून दिली जाते असे आमचे आदरणीय मान्यवर गुरुवर्य आदरणीय नारायणे सर यांचा सत्कार मी या गावचे माजी सरपंच आदरणीय बाळासाहेब पाटील कांगुणे यांना विनंती करतो की नारायणे सरांचा त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. यानंतर या गावचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय श्री श्रीपतजी गायकवाड यांचा सन्मान मी आमचे कानडे सर यांना विनंती करतो. टाकळीबांध शाळेचे उपाध्यापक कानडे सर यांनी सरपंच यांचा सत्कार करावा. यानंतर या गावचे उपसरपंच नेहमी आम्हाला सहकार्य करणारे आणि सर्वात वयोवृद्ध असे उपसरपंच आदरणीय गीतारामजी जाधव यांचा सन्मान आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. यानंतर आपल्या शाळेला पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवणारे आपल्या गावचे पशुवैद्यकीय अधिकारी माननीय श्री डॉक्टर नवले यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करूया. त्यांचा सत्कार या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब पाटील शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय डॉक्टर साहेबांचा सत्कार करावा. कैलासवासी बाबासाहेब विठ्ठल नवले यांच्या स्मरणार्थ डॉक्टर नवले यांनी आपल्या शाळेला 200 फूट बोर मारून दिला. त्याबद्दल त्यांचे आपण सन्मान चिन्ह देऊन व आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब पाटील शिंदे हे सन्मान करत आहेत. यानंतर टाकळीबांध ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच होमनदेव सहकारी सोसायटीचे सचिव तसेच कमालपूर सोसायटीचे सचिव आमचे मित्र आदरणीय पाराजी पटारे यांचा सन्मान मी आदरणीय सुभाष मामा तांदळे यांना विनंती करतो त्यांनी
भाऊसाहेबांचा सत्कार करावा. तर त्यानंतर आकडेवान शाळेचे प्राध्यापक आमचे कानडे सर यांचा सन्मान घुमनदेव सोसायटीचे चेअरमन आबासाहेब पाटील कांगुणे यांना विनंती करून त्यांनी आपले शुभ हस्ते सत्कार करा. यानंतर श्रीरामपूर तालुक्याचे शिक्षकांचे नेते आमचे मित्र आदरणीय चंद्रकांतजी मोरे सर यांचा सन्मान आदरणीय बाळासाहेब बनकर सर यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर काकडेबांध केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय शिंदे सर यांचा सन्मान श्री अशोक गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय केंद्र प्रमुख शिंदे सरांचा सन्मान करावा. यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय आबासाहेब पाटील शिंदे यांचा सन्मान पप्पू महाराज यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. चीज चीज महाराज थांबा एक मिनिट. समस्त शिंदे पाटील परिवार यांनी पण आपल्या शाळेसाठी जागा दिलेली आहे. तर अजून कोणी जर शिंदे परिवारातला कोणी उपस्थित असेल तर त्यांनी स्टेजवर येऊन आपलं सन्मान चिन्ह स्वीकारावं. गंगाताई आलेली या गंगाताई. राहू दे, राहू दे. राहू दे. यानंतर सन्माननीय श्रीमती शांताबाई निवृत्ती शिंदे यांनीही आपल्या शाळेसाठी जागा दिलेली आहे. तर मी आदरणीय शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम महापुरो मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते शिंदे आजींचा सन्मान करावा. बसलेल्यांनी जोरदार टाळ्या वाजवत चला. यानंतर आदरणीय दिनकर सीताराम पाटील वाबळे यांनीही आपल्या शाळेसाठी जागा दिलेली आहे. त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. आदरणीय अजित पाटील वाबळे यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान आदरणीय नारायणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा.
यानंतर श्रीमती चंद्रभागाबाई सदाशिव पाटील वाबळे या आधी जर आले असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. आदरणीय मॅडम, मुख्याध्यापक मॅडम, महापौरांना विनंती करतो की त्यांनी आजींचा सत्कार करावा. त्यानंतर खंडागळे पाटील परिवार मधून जर कुणी आलेला असेल तर त्या सर्व परिवाराने समोर यायचं आहे, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. त्यांनी आपल्या शाळेसाठी जागा दिलेली आहे. खंडागळे पाटील परिवार या परिवार मधले जे कोणी असेल त्यांनी खंडागळे पाटील परिवार आज जेवढे असेल तेवढे अरुण पाटील खंडागळे असेल तर त्यांनी पण स्टेजवर यायचंय. या मी आदरणीय नटराजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते खंडागळे परिवाराचा सन्मान करावा. यानंतर कांगुणे पाटील परिवार यांनी आपल्या शाळेसाठी जागा दिलेली आहे. कांगुणे पाटील परिवाराचा जर कुणीही सदस्य उपस्थित असेल, जेवढे असेल तेवढ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. कांगुणे पाटील परिवार नाही का या आले. काकडेबान ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय आप्पासाहेब पाटील, आदरणीय भाराजी पाटील पठारे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते कांगुणे पाटील परिवारांचा सन्मान करावा. यानंतर अल्ताफ शेख मेजर यांनी आपल्या बोरसाठी मोटर दिली होती, तर त्यांना आमचा संपर्क झालेला आहे. तर मी जर ते आले असेल तर आदरणीय अल्ताफ भाई मेजर किंवा यांच्या परिवारातलं कोणी आला असेल तर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. गणेश तुम्हीच घ्या आता. अल्ताफ भाई मेजर यांच्या वतीने आदरणीय गणेश भाऊ तुम्ही घेऊन टाका. या यानंतर आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो, मी देता का या वाघ सरांना विनंती करतो आणि आपले शुभ असते. यानंतर आदरणीय सुभाष जयराम पाटील तांदळे यांनी बोरसाठी दिला होता, त्यांचाही सन्मान शाळेच्या वतीने होत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय नारायण सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ असते तांदळे मामांचा सत्कार करावा. यानंतर आमचे मित्र आदरणीय अनिलजी गायकवाड सर यांना विनंती करतो की आपला सन्मान शाळेच्या वतीने होत आहे. मी आदरणीय वाघ सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. यानंतर शिवसेना तालुका उपप्रमुख आदरणीय पप्पू महाराज यांचा सन्मान आपल्याला आपण जो हा गॅदरिंगचा कार्यक्रम करतोय आणि साऊंड सिस्टीम तसा हा सर्व खर्च उचलणारे आणि शाळेला नेहमी मदत करणारे आमचे मित्र आदरणीय पप्पू महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय नारायण सरांना विनंती करतो की त्यांनी पप्पू महाराजांचा सन्मान करावा. जागा देणाऱ्यांमध्ये आपण आदरणीय सप्तलिंगी शिवालय आश्रम यांच्यासाठी सन्मान चिन्ह आहे. तर महाराजांनी 1-2 मिनिटं उभा राहून सन्मान चिन्हांना हात लावायचा आहे.
आपलाही सन्मान. त्यानंतर घुमदेव ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब पटेल कांगुणे यांना विनंती की आपला सन्मान त्यांनी घ्यायचा आहे. मी आदरणीय श्रीपाद सर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. त्यानंतर घुमदेव सोसायटीचे चेअरमन आदरणीय आबासाहेब पाटील कांगुणे यांना विनंती करतो की आदरणीय गणेश भाऊ वेताळ यांना विनंती करतो आणि आपल्या शुभ हस्ते आबासाहेबांचा सन्मान करावा. त्यानंतर आदरणीय बाळासाहेब बनकर सर हा आदरणीय चेअरमन यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आपल्या जे जागा देणारे आहेत त्या सर्वांसाठी सन्मान चिन्ह जे होते ते त्यांनी दिलेले आहे. कैलासवासी मुक्ताबाई रामचंद्र पाटील कांगुणे यांच्या स्मरणार्थ आपण ज्या जागा देणाऱ्यांचा आता सन्मान केला या सर्वांचे सन्मान चिन्ह आदरणीय आबासाहेब रामचंद्र पाटील कांगुणे चेअरमन घुमदेव विकास सोसायटी यांनी ते सर्व सन्मान चिन्ह आपल्याला शाळेसाठी दिलेले आहे. त्यांचं टाळ्या वाजून सर्वांनी एकदा स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपण लगेचच आपल्या विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. विविध परीक्षेमध्ये, विविध खेळाच्या स्पर्धेमध्ये असतील, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असतील, विविध राज्य पातळीवर असतील, देश पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर, त्याच्यानंतर केंद्र पातळीवर जे बक्षीस मिळवलेलं आहे असे बक्षिसांचं वितरण आपण लगेचच करणार आहोत सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते. तर सुरुवातीला विद्यार्थीसाठी ट्रॉफी आहे कैलासवासी वस्ताद नामदेव शामराव जाधव यांच्या स्मरणार्थ श्री दादासाहेब नामदेव जाधव यांच्यातर्फे या ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर पहिला विद्यार्थी आहे प्रणित दीपक तांदळे इयत्ता 3री. याचं मंथन, ऑलिम्पियाड, शिष्यवृत्ती परीक्षा आणि वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर आपल्या शाळेचं बेस्ट स्टुडंट अवॉर्ड आपण देतो वर्षातून एकदा. हे सर्व बक्षीस या विद्यार्थ्याने जिंकलेले आहे. या विद्यार्थ्याचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. त्याचे आई वडील आजोबा यांनाही विनंती आहे की त्यांनी त्याच्यासाठी येऊन उभं राहायचं. त्याचे आई आणि वडील आले असेल तर त्यांना विनंती आहे लवकर असते. एक सर थांबा सर येऊ राहील. 3रीचा विद्यार्थी आहे परंतु 5वीचा शिष्यवृत्तीचा पेपर हा 1 तासामध्ये सोडवतो. खूप टॅलेंट आहे. मंथन मध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये त्याचा 35वा नंबर आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या. पुन्हा एकदा जोरदार टाळा. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे संस्कृती अरुण कांगुणे इयत्ता 5वी. श्री दादासाहेब जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या मुलीचा सत्कार करावा. ही मुलगी महाराष्ट्र राज्यामध्ये योगामध्ये महाराष्ट्रात 2रा क्रमांक आला होता. त्यानंतर टाकळीबांध शाळेमध्ये सांस्कृतिक स्पर्धा झाला, त्यात 2रा नंबर. वडाळा महादेव येथे योगाच्या स्पर्धा झाल्या, तिथेही तिचा गोल्ड मेडल मिळून आई वडील जर असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी तिचं सन्मानासाठी यायचं आहे. त्याच्यानंतर जळगाव येथे झालेल्या योगाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तिचा 2रा क्रमांक आलेला आहे. इकडे सरकार. यानंतर विराट राजेंद्र बोडके इयत्ता 4थी. याचा रंगोत्सव स्पर्धेमध्ये कोलार येथे झालेल्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. मी आदरणीय गणेश भाऊ वेताळ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते विराटचा सन्मान करावा. विराट बोडकेचे आई वडील किंवा आजी आजोबा आले असेल तर त्यांना विनंती की त्यांनी पण स्टेजवर येऊन आजोबा आले असते तरी चालते. या आजोबा येऊ राहिले. या 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 हो या या या
पुढील विद्यार्थी आहे आलमिजा रियाज सय्यद यांनी तयार राहायचंय. आलमिजा रियाज सय्यद इयत्ता दुसरी. महात्मा फुले शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दुसरा क्रमांक आला. इथे आई वडील किंवा आजी आजोबा जर असेल तर त्यांना विनंती, या अहो या. मी आदरणीय दत्ताभाऊ कांगुणे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. पुढील विद्यार्थिनी आहे संस्कृती सतीश जाधव इयत्ता 6वी. या विद्यार्थिनीने आपल्या आई वडिलांसोबत तयार राहायचंय. रंगोत्सव स्पर्धा आणि इयत्ता 5वी शिष्यवृत्ती पात्र परीक्षेत ही मुलगी झालेली आहे. संस्कृती सतीश जाधव. 5,000 रुपये शिष्यवृत्ती मिळाली पण शकतील. मी रावसाहेबजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा सन्मान करावा. चला चला चला. नाही ठीक आहे. या विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीमध्ये पात्र झालेले आहे. सदर विद्यार्थिनीला दरवर्षी 8वी पर्यंत 5,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्वांनी तिचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तिचा रंगोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे अर्पित आबासाहेब जाधव इयत्ता 6वी. गोळा फेक स्पर्धेमध्ये केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक. मी आदरणीय सुभाष कांगुणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्याचा सन्मान करावा. अर्पितचे आई वडील असेल तर त्यांनाही विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपण बक्षीस घ्यायचे. आदरणीय पाराजी पाटील पठार यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. जोरात टाळ्या वाजवून याचं स्वागत करायचं आहे. गोळा फेक स्पर्धेमध्ये साखळीबाण केंद्रात दुसरा क्रमांक. पुढील विद्यार्थी रोशन अशोक गायकवाड इयत्ता 6वी. रंगोत्सव स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल. आणि यानंतर आदरणीय डॉक्टर नवले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. रोशनचे वडील आणि आई जर आले असेल तर त्यांनाही विनंती की त्यांनी आपला सन्मान. रोशनच्या मम्मी असेल तर या पुढं. हा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. पुढचा विद्यार्थी तयार आहे ते समर्पण भारत जाधव इयत्ता 5वी. कथाकथन स्पर्धेमध्ये केंद्रात प्रथम क्रमांक. त्यानंतर समर्पण भारत जाधव इयत्ता 5वी. श्री सुभाष मामा तांदळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. समर्पणचे आई वडील जर आले असेल तर त्यांनाही विनंती की त्यांनी आपल्या मुलाचा सन्मान आपल्या हस्ते स्वीकारा.